ज्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रोवला, अनिष्ट रूढी, प्रथा, परंपरा यांच्या विरोधामध्ये बंड पुकारलं, सार्वजनिक सत्यधर्माची स्थापना केली, अनेकांचा विरोध झुगारून आपल्या घरातला हौद अस्पृश्यांसाठी खुला केला, त्या क्रांतीबा महात्मा ज्योतिबा फुले यांचं हे द्विजन्मशताब्दी वर्ष. समाज सुधारक, शिक्षण सुधारक म्हणून महात्मा ज्योतिबा फुले आपल्या सर्वांना ज्ञात आहेत, परंतु त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आहेत. साहित्यिक महात्मा फुले हा सुद्धा एक महत्त्वाचा पैलू आहे, पण त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाचा पैलू आहे, तो म्हणजे नेशन बिल्डर, उद्योजक महात्मा फुले. त्यांच्या द्विजन्मशताब्दीच्या निमित्तानं त्यांच्या कार्याचा आढावा घेत असताना त्यांच्या व्यक्तिमत्वातला दुर्लक्षित राहिलेला पैलू म्हणजे उद्योजकता. आज या निमित्तानं त्यांच्या या दुर्लक्षित पैलूचा आढावा आपण आसपासच्या या विशेष कार्यक्रमात घेणार आहोत. क्रांतीबा. एकोणिसाव्या शतकात अनिष्ट रूढी, प्रथा, परंपरा यांनी समाज पूर्ण ग्रासलेला होता आणि याच काळात महात्मा फुलेंनी सावित्रीबाई फुलेंना सोबत घेत या समाजातील सनातनी व्यवस्थेविरोधात बंड पुकारलं, समाज सुधारण्याची चळवळ सुरू केली. फुले करत असलेलं काम हे कोणाला पटणारं नव्हतं. अगदी त्यांच्या घरातूनही त्यांच्या या कामाला प्रचंड विरोध होता. या विरोधामुळे त्यांना घराबाहेरही पडावं लागलं. त्याच वेळी आर्थिक पाठबळ नसेल तर सामाजिक काम करणं शक्य नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं आणि समाज सुधारणेसोबत एक प्रगतशील बागायतदार शेतकरी ते यशस्वी उद्योजक हा महात्मा फुलेंचा प्रवास सुरू झाला. शेतकऱ्यांचा असूड हे महात्मा फुलेंनी लिहिलेलं पुस्तक आपणा सर्वांना माहिती आहे आणि त्यामध्ये शेतकऱ्यांची जी दुर्दशा आहे त्याचं वर्णन आपण पाहू शकतो. परंतु ही दुर्दशा लिहिताना किंवा शेतीबद्दलचं जे काही फुलेंचं आकलन होतं ते काही पुस्तकी आकलन नव्हतं किंवा ते एका आताच्या आराम चेअर मधलं ते विश्लेषण नव्हतं. तर प्रत्यक्ष फुले शेतीत राबत होते, शेती करत होते. महात्मा फुले यांची शेती आणि त्या संबंधीचे अनेक व्यवसाय होते. हडपसर जवळ मांजरीच्या परिसरात त्यांची सुमारे 200 एकर बागायती शेतजमीन होती. ते पारंपरिक पिकांसोबत विदेशी फळे, भाज्या यांची पिके घेत. त्या काळातले ते सर्वात मोठे प्रगतशील बागायतदार शेतकरी होते. ससाणे यांच्या आठवणीनुसार महात्मा फुले यांची मांजरी परिसरामध्ये त्या काळी 75 एकर शेती होती. साधारणतः त्या सगळ्या काळामध्ये 20 बैल, 4-5 गायी आणि त्या शेतामध्ये राबणारे 20-25 माणसं, असा एक कायमची राबणारी माणसं, असा एक मोठा बारदाना त्या सगळ्या काळामध्ये फुलेंच्या शेतीमध्ये असायचा. आणि त्या सगळ्या काळामध्ये फुले हे आधुनिक पद्धतीनं शेती करत होते. म्हणजे साधारणतः असं दिसेल की फुलेंनी त्या सगळ्या काळामध्ये असं म्हणतात की त्या 75 एकरापैकी 25 एकर शेतीमध्ये त्यांनी ऊस लावला होता, मोसंबी लावलेला होता आणि एवढंच नव्हे तर त्यांनी फळबागा केल्या होत्या, भाजीपालाही करत होते. आणि खरं तर ते मुंबईला त्यांच्याकडं भाजीपाल्याचं एक मोठं कॉन्ट्रॅक्टरही असायचं. ते खास करून मुंबईला भाजीपाला पुरवण्याचं काम पण त्या काळामध्ये फुले करायचे. फुलेंनी शेतीसोबत इतरही व्यवसायात लक्ष घातलं. फुलेंनी दी पुना कमर्शियल अँड कॉन्ट्रॅक्टिंग कंपनी सुरू केली. या कंपनीच्या माध्यमातून फुले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अनेक महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लावले. आजही हे प्रकल्प पुणे शहरात आपल्या कामगिरीची साक्ष देत शहराच्या वैभवात भर घालत आहेत.
त्यातलाच एक महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे खडकवासला धरण. खडकवासला धरणाला दगड पुरवण्याचं काम हे फुलेंच्या कंपनीकडे होतं, पण साठवलेलं पाणी शेतीसाठी वापरायचं नसतं या अंधश्रद्धेतून शेतकरी या पाण्याचा वापरच करत नव्हते. तेव्हा हे पाणी कालव्यानं घोरपडी पेठेत आणून तेथे पाणी साठवण्याची योजना फुलेंनी केली आणि स्वतः या ठिकाणी शेती विकत घेऊन शेती करत शेतकऱ्यांचा हा गैरसमज दूर केला. खडकवासला धरण बांधून तर पूर्ण झालं, मात्र धरणात साठवलेलं पाणी शेतीसाठी वापरलं तर शेतीतली पिकं नष्ट होतात अशी त्या काळातल्या शेतकऱ्यांमध्ये अंधश्रद्धा होती. त्यामुळं खडकवासल्यातलं पाणी कोणी वापरत नव्हतं. यासाठी फुल्यांनी खडकवासला धरणातून एक कालवा काढला आणि तो कालवा पुण्यातल्या घोरपडी पेठेमध्ये नेला. तिथं पाणी योजना करून त्या भागामध्ये फुल्यांनी शेती विकत केली आणि धरणातून साठवलेल्या या पाण्यावरती स्वतः शेती करत शेतकऱ्यांच्या मनात असलेली अंधश्रद्धा नष्ट केली. नुकताच त्या सगळ्या काळामध्ये ज्या कोरडवाहू शेती होत्या त्या शेती बागायती करण्याचं काम सुरू होतं. शेती चांगल्या करण्याची सगळी पद्धत होती आणि मुळामुठा धरण त्या ब्रिटिश काळी बांधलं गेलं. तर खरं तर ते बांधण्याच्या प्रक्रियेमध्ये सुद्धा महात्मा फुलेंचा खूप मोठा रोल आहे. असं म्हटलं जातं की जेव्हा हे मुळामुठा धरणाचं पाणी धरण झालं आणि त्याचं पाणी शेतीला सोडण्याची प्रक्रिया सुरू झाली, तेव्हा अनेक शेतकरी घाबरले आणि त्यांना असं वाटायला लागलं किंवा त्या काळात अशी अफवा पसरवली की सरकार शेतकऱ्याला पाणी देऊन नंतर ह्या जमिनीत सरकार स्वतःच्या ताब्यात घेणार आहे आणि ज्योतिबा फुले हे सरकारला सामील झालेले आहे आणि म्हणून कोणीही पाणी घ्यायचं नाही, अशा पद्धतीची त्या काळामध्ये ज्योतिबा फुलेंच्या बद्दलची अफवा पसरवली गेली किंवा शेतीला पाणी पुरवण्याच्या बद्दलची अफवा पसरवली गेली. त्यावेळा फुलेंनी स्वतः त्या नळीतनं पाणी घ्यायला सुरुवात केली. तुम्ही आजही आपण हडपसरच्या भागामध्ये गेलो तर एक फुले नळी नावाची एक नळी जो पाण्यासाठीचा जो कॅनल काढलेला त्याला म्हटलं जातं, हे पहिल्यांदा फुलेंनी केलं. पुण्यात ब्रिटिशांचा अंमल सुरू झाल्यावर अनेक मोठे प्रकल्प ब्रिटिशांनी उभारायला सुरुवात केली. यातलाच एक मोठा प्रकल्प म्हणजे कात्रजची टेकडी फोडून बोगदा तयार करणं. या बोगद्याचे सब कॉन्ट्रॅक्ट देखील फुलेंच्या कंपनीकडे होते. फुलेंच्या कंपनीमार्फत यासाठी साहित्य पुरवलं जायचं. तिथं काम करणाऱ्या कामगारांनी दिवसभर काम केल्यावर फुले त्यांच्यासाठी रात्रशाळा चालवायचे. पुण्याहून सातारा, सांगली आणि कोल्हापूरला जाण्यासाठी ब्रिटिशांनी कात्रजची टेकडी फोडून बोगदा तयार करण्याचं ठरवलं. हे बोगदा तयार करण्याचं कॉन्ट्रॅक्ट एका ब्रिटिश कंपनीला देण्यात आलं आणि या बोगद्यासाठी चुना पुरवण्याचं सब कॉन्ट्रॅक्ट हे फुल्यांच्या कंपनीला देण्यात आलं. या बोगद्यासाठी लागणारा सर्व चुना हा फुल्यांच्या कंपनीमार्फत पुरवण्यात आला. या ठिकाणी काम करणारे जे मजूर होते त्या मजुरांसाठी फुले रात्रशाळा चालवत होते. आणि तिथे इंटरेस्टिंगली गोष्ट की 2-2 हजार मजूर फुलेंच्या या सगळ्या कंत्राटावर काम करायची. परंतु हे सगळं करत असताना फुले त्यांच्याबरोबरचा व्यवहार कसा करायचा ही एक खूप इंटरेस्टिंगली गोष्ट आपल्याला फुलेंच्या व्यक्तिमत्वामध्ये बघायला मिळते. म्हणजे उदाहरणार्थ की ससानेंनी सांगितलेले किस्सा की एकदा याच कामासाठी कुठल्या तरी खाणीमध्ये दगडकाम करण्याचं काम सुरू होतं आणि ससाने हे ते प्रत्यक्ष कामावर देखरेख करण्याचं काम किंवा प्रत्यक्ष काम बघायचे. तर त्यांच्या काहीतरी कामानिमित्त ते फुलेंना भेटायला गंजपेठेमध्ये आले आणि त्यांनी येताना एक मजूर खाणीत काम करणारा एक मजूर मुलगा सोबत आणला होता. तर जेव्हा फुल्यांच्या घरी पोहोचले ससाने, तेव्हा ससानेंनी त्या मजूर मुलाला घराबाहेर बसवलं आणि ते स्वतः घरामध्ये गेले. आता घरामध्ये गेल्याच्या नंतर फुले ही जेवणाची वेळ होती. सावित्रीबाई काहीतरी जेवणाची व्यवस्था करत होत्या आणि ते जेवायला बसले. तेवढ्यात ससानेंनी काहीतरी आठवण झाली म्हणून त्या मुलाला आवाज दिला. तर फुल्यांच्या लक्षात आलं की बाहेर कोणीतरी एक मुलगा बसलेला आहे आणि फुले घरातून बाहेर आले आणि त्या मुलाला विचारलं, जेवलास का रे? मुलगा नाही म्हणाला. तेव्हा फुले एकदम राग आला आणि ते आतमध्ये गेले आणि ससानेंना म्हणाले की ससाने, बाहेर मुलगा उपाशी असताना तुम्हाला घास तरी कसा जाईल? आणि त्यांनी ससानेला अक्षरशः म्हणजे झापलं आणि ते असं म्हणाले की ससाने, आपल्या ताटात एक भाकर असेल आणि त्याला जर अर्धी दिली असती तर तुम्हीही शांत झालात आणि तोही शांत झाला असता. आणि मग सावित्रीबाईला त्यांनी त्या मुलाचंही ताट बनवायला सांगितलं आणि त्याला आपल्या बाजूला घेऊन जेवले. म्हणजे फुले केवळ मजुराकडे आपला गुलाम या अर्थानं ते कधीच बघत नव्हते.
त्यांच्या भवितव्याची, कारण का फुले जे लढाई लढत होते ते मुळात त्यांच्या शोषणाच्या विरुद्धाचीच एक लढाई लढत होते आणि म्हणून त्यांना हेही माहीत होतं की हे जर त्या मजुरांना या शोषणातून बाहेर काढायचं असेल तर त्यांना शिक्षणाशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून जेव्हा ह्या कात्रजच्या बोगद्याचं काम किंवा मुळामुठा धरणाचं काम किंवा येरवड्याच्या पुलाचं बांधकाम सुरू होतं तेव्हा फुल्यांनी 2000 या मजुरांना म्हणजे जेवण तर दिलेच होते, परंतु त्यांच्यासाठी ते अनेक वेळा त्यांनी रात्रशाळा सुद्धा काढल्या होत्या. आणि पुण्यात दळणवळणाच्या सोयींसाठी ब्रिटिशांनी मुळामुठा नदीवर पूल बांधण्याचं काम हातात घेतलं. याचं सब कॉन्ट्रॅक्ट देखील फुलेंच्या कंपनीकडे होतं. बंड गार्डनचा जुना पूल म्हणून हा पूल ओळखला जातो. या पुलाचे काम पूर्ण झाल्यावर फुलेंनी सुमारे 2,500-3 हजार कामगारांची जंगी मिरवणूक काढत त्यांना मांजरीच्या शेतात मोठी मेजवानी दिली होती. दळणवळणाच्या दृष्टीनं ब्रिटिशांनी 1866 मध्ये मुळामुठा नदीवरती पूल बांधण्याचं ठरवलं. तो हा मुळामुठा पूल जो बंड गार्डन पूल या नावानं ओळखला जातो. महात्मा फुलेंच्या कंपनीनं या पुलाच्या उभारणीतही आपलं योगदान दिलेलं आहे. जवळपास 150 वर्षानंतर सुद्धा हा पूल व्यवस्थित उभा आहे. आज त्या ठिकाणी महापालिकेनं वॉकिंग प्लाझा सुरू केलाय. फुल्यांच्या व्यक्तिमत्वाचं दुसरं एक वैशिष्ट्य असं होतं की ते मोठे कंत्राटदारी भी होते. या अर्थाने की ते नेशन बिल्डर असं ज्याला आपण म्हणतो तसेही फुले होते. म्हणजे फुले त्या सगळ्या काळामध्ये मोठमोठे कंत्राट घ्यायची. मुशी विकण्याचं फुल्यांचं दुकान असायचं. भाजीपाला विकण्याची पिढी होती. आजचा जो कात्रजचा जो बोगदा आहे तर या कात्रजच्या बोगद्याचं काम होत असताना त्याचं जे एक पोट कंत्राट आहे ते पोट कंत्राट फुल्यांना मिळालेलं होतं. त्याच्यानंतर मुळामुठा धरणाचं ला दगड, माती, चुना हे पुरवण्याचं काम सुद्धा फुल्यांना मिळालेलं होतं. आपण बघू शकतो की येरवड्याचा जो पूल आहे तो येरवड्याचा पूलही बांधण्याचं काम किंवा कंत्राट हे फुल्यांना मिळालेलं होतं. पेशवाई आणि त्यानंतरच्या काळात शनिवारवाड्यासमोर भाजीपाल्याचा बाजार भरायचा. पण हा बाजार उघड्यावर भरत असल्यानं ऊन आणि पाऊस यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला प्रचंड नुकसान व्हायचं. त्यामुळे हे नुकसान टाळण्यासाठी बंदिस्त जागा असावी अशी मागणी होऊ लागली. त्यानंतर शनिवारवाड्यापासून काही अंतरावर ग्रोथिक शैलीतील मंडईची आकर्षक अशी दगडी इमारत उभी राहिली. या इमारतीच्या बांधकामातही फुलेंच्या कंपनीचा मोठा वाटा आहे. ब्रिटिश काळात या मंडईचं नाव रे मार्केट असं होतं. पुढे आचार्य अत्रे पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष झाले आणि त्यांनी या मंडईचं नामकरण महात्मा फुले मंडई असं केलं. जसे बागायतदार फुले होते तसे कंत्राटदार ही फुले होते. त्यांचे अनेक मित्र याच्यामध्ये होते. म्हणजे उदाहरणार्थ मुंबई महानगरपालिकेची जी इमारत आहे ते त्यांचे सत्यशोधक समाजाचे एक कार्यकर्ते अय्यावारू यांना त्याचं कंत्राट मिळालेलं होतं. तर अशा पद्धतीनं फुलेंनी आपल्या जीवनामध्ये एक नेखीनं व्यवसाय करून सत्यशोधक समाजाची मुवमेंट आणि इथल्या बहुजन समाजाची मुवमेंट उभा केलेली आपल्याला दिसते आहे. कर्ते समाज सुधारक म्हणूनच नाही तर पुणे कमर्शियल आणि कॉन्ट्रॅक्टिंग कंपनीचे कार्यकारी संचालक म्हणूनही महात्मा फुलेंनी भरीव कामं केली आहेत. एक अव्वल दर्जाचे यशस्वी उद्योगपती आणि नामवंत शेतकरी म्हणून त्यांचा नावलौकिक होता. या कंपनीनं धरण, कालवे, बोगदे, इमारती, पूल, कापडगिरण्या, रस्ते आदींची भव्य आणि देखणी उभारणी केली. ज्योतिरावांच्या उद्योगपती, कार्यकारी संचालक, अर्थतज्ञ आणि शेअर मार्केट विषयक योगदानाबद्दल अजूनही लोकांना फारशी माहिती नाही. कितीतरी मोठी कामे फुलेंच्या कंपनीमार्फत केल्याच्या कागदोपत्री नोंदी मिळालेल्या आहेत. 150 वर्षापूर्वी कृषी औद्योगिक शिक्षणाचा आग्रह धरणारे फुले हे आधुनिक भारताच्या कृषी औद्योगिक प्रगतीचे द्रष्टे शिल्पकार ठरतात. म्हणूनच ते नेशन बिल्डरही म्हणवले जातात. समाज सुधारणा आणि शिक्षण प्रसारणाचं काम करत असताना महात्मा फुल्यांनी काही काळ पुणे महानगरपालिकेमध्ये सुद्धा प्रतिनिधित्व केलं. महात्मा फुले करत असलेल्या कामाला त्यांच्या घरातून प्रचंड विरोध होता आणि त्यामुळेच त्यांना आपलं घर जे आहे ते सोडावं लागलं. घरातून बाहेर पडल्यानंतर आपण करत असलेल्या कामासाठी कुणाकडे हात पसरायला लागू नयेत यासाठी त्यांनी आपलं संपूर्ण लक्ष हे आपल्या व्यवसायावरती केंद्रित केलं आणि त्यातूनच वेगवेगळे मोठे प्रकल्प उभे राहिले. एक उत्तम व्यावसायिक, उत्तम बागायतदार शेतकरी आणि त्याचबरोबर द्रष्टा समाज सुधारक म्हणून महात्मा फुल्यांच्या व्यक्तिमत्वाचे वेगवेगळे पैलू हे आपल्याला माहिती आहेत. त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं आसपासकडून त्यांच्या कार्याला विनम्र अभिवादन. अश्विनी सातोडोके, आसपास.